नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे एक अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज, ज्यामध्ये आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव स्पष्टीकरणासह करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर पहा, आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर. प्रश्न होता, मिझोरमची राजधानी खालीलपैकी कोणती? या ठिकाणी पाहायचं आहे, जी 7 राज्य ईशान्येकडे आहेत त्यांच्या राजधान्या आपल्याला पाठच ठेवायच्या आहेत. तर त्यापैकी मिझोरमची राजधानी काय आहे? ऐजवाल आहे, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. आगरताळा ही त्रिपुराची आहे, आसामची दिसपूर आहे आणि मेघालयची शिलाँग आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रोहन बोलके, काजल उपरे, आश्रोबा पाचपोळे, ऋषी दर्पे, कविता मुळगीर, यशवंत हो जयवंत अजित, काजल बजबळकर, श्वेता परचके, दीक्षा गायकवाड, रितेश वानखाडे, संदीप शिंदे, रविता होळी, फैज शेख, रत्नेश हिरकोड आणि शुभम हारुगडे या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. सर्वांचं अभिनंदन. त्यासोबतच जर तुम्हाला देखील वाटत असेल की पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट, तुमचं नाव दिसावं, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्या. बरोबर उत्तर देणाऱ्या प्रत्येकाचं उत्तर आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो? या ठिकाणी पाहायचं आहे, एक घटना घडली होती 1959ला. काय झालं होतं तर लडाखमधील एका पोलीस स्टेशनवर चीनच्या सैन्यानं हल्ला केला होता आणि यामध्ये CRPFचे 10 जवान मारले गेले होते. आणि मित्रांनो, ही घटना घडली होती 21 ऑक्टोबर 1959ला. त्यामुळे मित्रांनो, दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 21 ऑक्टोबर. त्यासोबतच पहा, महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे कधी साजरा केला जातो असा देखील प्रश्न असतो. तर त्याचं उत्तर काय येतं? दरवर्षी 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? या ठिकाणी पाहायचं आहे, मूलद्रव्याला जी संज्ञा दिली जाते ती कशावरून दिली जाते तर त्याच्या लॅटिन नावावरून. आणि मित्रांनो, या ठिकाणी पहा, सोन्याचं लॅटिन नाव काय असतं? ऑरम, AURUM. मग या ठिकाणी पहा, सोन्यासाठी ऑरम या नावावरून AU ही संज्ञा देण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, सोन्याची संज्ञा AU. त्यासोबतच चांदीचं लॅटिन नाव काय असतं? अर्जेंटम, त्यामुळे चांदीला AG ही संज्ञा देण्यात आलेली आहे. त्यासोबतच लेडचं लॅटिन नाव आहे प्लंबम, त्यावरून त्याला PB ही संज्ञा देण्यात आलेली आहे. आणि पाऱ्याचं लॅटिन नाव असतं हायड्राजिरम, त्यावरूनच त्याला HG ही संज्ञा देण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, काय झालं? AG चांदी, PB लेड आणि HG पारा. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागते? या ठिकाणी पाहायचं आहे, नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राच्या वायव्येकडे आहे. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी नंदुरबार हा जिल्हा आहे तो मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यांसोबत सीमा बनवतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यात वाहणारी सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? या ठिकाणी पहा, विचारलंय काय? महाराष्ट्र राज्यात वाहणारी. तर या ठिकाणी पहा, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी ती आहे नर्मदा. परंतु नर्मदा ही महाराष्ट्रामधून फक्त 54 किलोमीटर वाहते. किती? 54 किलोमीटर. आणि तापी नदी आहे ती त्यापेक्षा जास्त वाहते. म्हणजे या ठिकाणी तापी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची, महाराष्ट्रामध्ये वाहणारी सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, AI म्हणजे काय? या ठिकाणी पहा, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. त्यासोबतच पाहायचं आहे, आपल्याला कम्प्युटर संबंधी CPU, त्यासोबतच इतर जे महत्त्वाचे वेबसाईट किंवा जे डोमेन आहेत त्यांचे फुल फॉर्म विचारले जातात, त्याची माहिती देखील आपल्याला पाठ असली पाहिजे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 6, भारताचे नवे सरन्यायाधीश कोण आहेत? या ठिकाणी पहा, नुकतीच भूषण गवई यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा झालेली आहे. आणि मित्रांनो 14 मे रोजी हे शपथ घेतील. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? भारताचे नवे सरन्यायाधीश कोण असणार आहेत? भूषण गवई, पर्याय 2. त्या अगोदर कोण होते? तर त्या अगोदर होते संजीव खन्ना. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, ICC महिला T20 विश्वचषक 2024 कोणी जिंकला? या ठिकाणी पहा, 2024चा ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप आहे तो कुठे पार पडला? युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे UAE या ठिकाणी. ठीक आहे. तर या ठिकाणी पाहायचं आहे, या स्पर्धेचा विजेता कोण होता? न्यूझीलंड. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ICC T20 विश्वचषक 2024 न्यूझीलंडनं जिंकलेला आहे. ठीक आहे. त्यासोबतच आणखी काय पाहता येईल आपल्याला यासंबंधी? तर ICC महिला T20 वर्ल्ड कपची सुरुवात आहे ती 2009 साली करण्यात आली होती. विचारलं जाईल की ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा कधीपासून सुरू झाली? तर 2009 पासून. ठीक आहे. आणि दर 2 वर्षांनी ही स्पर्धा भरवली जाते. प्रश्न क्रमांक 8, 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती? या ठिकाणी पहा, 18वी लोकसभा निवडणूक ही देशामध्ये 7 टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, 7. देशात विचारलं की 7 आणि महाराष्ट्रात विचारलं तर 5. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? या ठिकाणी पहा, संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा आणि कनिष्ठ आहे लोकसभा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्यामध्ये कनिष्ठ सभागृह असतं विधानसभा आणि वरिष्ठ असतं विधान परिषद. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. आणि मित्रांनो लवकरच आणखी 22 जिल्हे वाढणार आहेत. त्याआधी एखादी परीक्षा पास व्हा, नंतर अभ्यास आणखी वाढणार आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही? या ठिकाणी पहा, आम्रपाली, रत्ना, नीलम आंबे आहेत, परंतु कांचन हे काय? आवळा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1. कांचन ही जात आंब्याची नसून आवळा या फळाची आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कोठे स्थापन केली? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती मित्रांनो? राजगड होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. 1647ला राजगड आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. तर याचं आधीचं नाव होतं मुरुंबदेव. आणि मित्रांनो त्याची स्थापना किंवा त्याची डागडुजी करून छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नाव केलं होतं राजगड. आणि जवळजवळ 26 वर्ष राजगड हा स्वराज्याची राजधानी होता. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 13, गोलपीठा हा काव्यसंग्रह कोणी लिहिला आहे? या ठिकाणी पहा, गोलपीठा हा काव्यसंग्रह कवी नामदेव ढसाळ यांचा आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 15, योग्य जोड्यांचा पर्याय निवडा. A. निर्मला सीतारामन कोण आहेत? भारताच्या केंद्रीय वित्तमंत्री आहेत. म्हणजे आपलं उत्तर A साठी 3 आहे. यांचं नाव कोणीच विसरू शकत नाही आहे. ठीक आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. म्हणजे B साठी 1 आहे. सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. म्हणजे या ठिकाणी C साठी 4 आहे. आणि नीलम गोरे या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. म्हणजे या ठिकाणी D साठी 2 आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 3, 1, 4, 2. 3, 1, 4, 2 कुठे आलेलं आहे? पर्याय 4 मध्ये. म्हणजे पर्याय 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल. कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला
सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 16. 2020 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती? या ठिकाणी पाहायचं आहे 2020ची उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती जपानमधील टोकियो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. मुळात मित्रांनो ही स्पर्धा आहे ती त्या अगोदर व्हायला पाहिजे होती, परंतु झाली कधी? 2022 मध्ये झाली. आणि कुठे झाली? जपानमधील टोकियो या ठिकाणी झाली. ठीक आहे. त्यासोबतच पहा 2024ची स्पर्धा कुठे झाली? 2024ची पॅरिसमध्ये. 2028 कुठे होणार आहे? 2028 होणार आहे अमेरिकेतील लॉस एंजेलिस. आणि 2032ची कुठे होणार आहे? तर 2032ची होणार आहे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. टोकियो 2020चे ऑलिम्पिक. ठीक आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिक. त्यासोबतच 2028ला अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि 2032ला ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच यासंबंधी आणखी काय माहिती पाहता येईल आपल्याला? तर पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कधी पार पडली? 1896ला. कधी? 1896ला. कुठे पार पडली? तर ग्रीसमधील अथेन्स या शहरामध्ये. ठीक आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 17. BNSचे विस्तारित रूप काय आहे? या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे खूप वेळा की 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये 3 नवे कायदे लागू झाले. कोणते कोणते? भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे 3 कायदे भारतामध्ये 1 जुलै 2024 पासून लागू झाले. आणि मित्रांनो त्यापैकी भारतीय न्याय संहिता म्हणजेच काय? BNS. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. तर या ठिकाणी आणखी काय पाहता येईल? या कायद्यानं भारतीय दंड संहिता कायदा 1860ची जागा घेतलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे? या ठिकाणी पाहायचं आहे अजिंठा, हरिश्चंद्र, शंभू महादेव ह्या काय आहेत? सह्याद्रीच्या उपरांगा आहेत. परंतु अस्तंभ आहे काय? तर सातपुडा पर्वतरांगेतील एक डोंगर आहे आणि तेथील एक उंच शिखर आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 4 अस्तंभ आहे. सातपुडा पर्वतरांगेतील डोंगर रांग आहे. आणि मित्रांनो हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. अस्तंभ आहे सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रामध्ये असणारं सर्वात उंच शिखर आहे. आणि मित्रांनो हे कुठे आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? या ठिकाणी पाहायचं आहे हू वेअर द शुद्धराज, प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स ऑन पाकिस्तान ही पुस्तक कोणाचे आहेत? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. परंतु इंडिया डिवायडेड कोणाचं आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचं आहे? राजेंद्र प्रसाद यांचं आहे. म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही. प्रश्न क्रमांक 20. FIRचे विस्तारित रूप काय आहे? मित्रांनो FIR म्हणजे पोलिसांकडे दिली जाणारी सर्वात पहिली तक्रार, सर्वात पहिली माहिती. म्हणून याला काय म्हणतात? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? या ठिकाणी पाहायचं आहे सचिन तेंडुलकर यांना 2014 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच अमर्त्य सेन यांना 1999ला. ठीक आहे. सचिन तेंडुलकर 2014, अमर्त्य सेन 1999 आणि लता मंगेशकर 2001ला. त्यासोबतच पहा मग कोणाला दिला गेला नाहीये? तर बाबा आमटे यांना दिला गेला नाहीये. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी आणखी काय माहिती पाहता येईल याबद्दल? भारतरत्न पुरस्काराला सुरुवात कधी झाली? 1954ला. आणि सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला? भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना देण्यात आला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताचे सध्याचे
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? त्या ठिकाणी पहा, सध्याच्या सिच्युएशनला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल, म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे. परंतु सध्या भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव सुरू आहे त्यामुळे या पदावर नवीन व्यक्तीची निवड देखील होऊ शकते. ठीक आहे. त्यासोबतच पहा काय झालेलं आहे, तर पाकिस्ताननं आपला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ISIचे प्रमुख आसिम मलिक यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे भारत देखील यामध्ये बदल करू शकतोय. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या भारतीय शहराने पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, गाझियाबाद या शहरानं भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, दरवर्षी कोणत्या दिवशी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, त्याच्या स्मरणार्थच किंवा त्यासाठीच दरवर्षी 30 एप्रिल हा दिवस आयुष्यमान भारत दिवस म्हणून साजरा केला जात आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, अलीकडे चर्चेत असलेला उटुरुंकू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? या ठिकाणी पहा, उटुरुंकू ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये आहे? बोलिव्हियामध्ये आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 26, चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा. या ठिकाणी पहा काय होतंय, चंद्रोदयचा विग्रह असतो चंद्र अधिक उदय, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच आणखी काय पाहता येतं, तर या ठिकाणी समजा अ अधिक उ एकत्र आले काय बनणार आहे? अ अधिक उ ओ बनणार आहे. त्याप्रमाणे चंद्र अधिक उदय काय झाला? चंद्रोदय झाला. तर मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती हवी आहे तर तुम्ही आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा, कारण त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर करत आहोत, जेणेकरून जर कोणत्याही परीक्षेला कोणताही प्रश्न आला तर तो प्रत्येक प्रश्न तुम्हाला 100% सोडवता येईल. याप्रमाणे आपण प्रत्येक टॉपिकचा सराव करत आहोत. त्यामुळे तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करता ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे, तर तुम्ही A to Z मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 27, सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? या ठिकाणी पाहायचं काय होतंय, तर सद्भावनाचा विग्रह कसा करणार आपण? सत अधिक भावना. ठीक आहे. सत अधिक भावना काय झालं शेवटी? त अधिक भ. मग या ठिकाणी काय झालं? दोन्ही पण व्यंजन आहेत, म्हणजेच काय या ठिकाणी व्यंजन संधी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. त्यासोबतच या ठिकाणी आणखी काय पाहता येईल, तर या ठिकाणी त पुढे एक मृदू व्यंजन आले, कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आले, तेव्हा काय होणार? कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्या गटातील तिसऱ्या व्यंजनामध्ये होणार, म्हणजे तचं रूपांतर द मध्ये होतंय. होतंय का या ठिकाणी? तचं झालं द, म्हणजे झालं बरोबर आहे. मग या ठिकाणी काय म्हणणार याला आपण? तृतीय व्यंजन संधी. का म्हणणार असं आपण? कारण जेव्हा कठोर व्यंजनापुढे एखादं मृदू व्यंजन येतं तेव्हा ते कठोर व्यंजन आहे ते त्याच्याच गटातील तिसऱ्या अक्षरामध्ये बदलून जातं. याला काय म्हणतात? तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. या ठिकाणी पहा, वर आणि वधू यांचं अनेकवचनी रूप आहे असं असतं. ठीक आहे. म्हणजे वरचं वरच असतं आणि वधूचं वधूच असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. एक वधू अनेक वधू, एक वर अनेक वर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. या ठिकाणी पहा, भाजीपाला हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे, तर हा एक सामासिक शब्द आहे. आणि सामासिक शब्द असल्यावर आपण काय करायचं असतं, जर तुम्ही A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये लिंग विचार हा टॉपिक पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर यायला फारसा वेळ लागणार नाही आहे. काय करतो आपण सामासिक शब्द असल्यावर, तर सामासिक शब्दाचे फोड करतो आणि सामासिक शब्दाचे फोड केल्यानंतर त्याच्यातील जे शेवटचं पद आहे त्या पदाचं जे लिंग असणार आहे ते लिंग त्या पूर्ण शब्दाला देतो. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? भाजीपालाचा विग्रह भाजी अधिक पाला. या ठिकाणी पाला हा काय आहे? शेवटचं पद आहे. आणि पाल्याला आपण काय म्हणणार? तो पाला. तो म्हटलं काय म्हणायचं? पुल्लिंगी. ती म्हटलं की स्त्रीलिंगी आणि ते म्हटलं की नपुंसकलिंगी. मग या ठिकाणी पहा, तो पाला म्हणजे पाला हा पुल्लिंगी शब्द आहे आणि आपण काय पाहिलं? शेवटच्या पदाचं लिंग आहे ते पूर्ण शब्दाला द्यायचं. म्हणजे या ठिकाणी पाला पुल्लिंगी आहे म्हणून भाजीपाला देखील पुल्लिंगी असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. ठीक आहे. पर्याय 1 पुल्लिंग हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, या वाक्यामध्ये
आपल्याला काय विचारलं गेलं की खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी नाही, म्हणजेच काय तर कोणता शब्द हा पूर्णपणे निश्चितपणे एकवचनी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग या ठिकाणी पहा, झाडे अनेकवचनी आहे, हा सोडूनच द्या. लाडू, लाडूमध्ये काय होतं, एक लाडू किंवा 10 लाडू, एकवचनामध्ये किंवा अनेकवचनामध्ये याचं रूप बदलतं का, नाही बदलत. म्हणजे या ठिकाणी लाडूचं वचन आहे ते आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणजे या ठिकाणी हे देखील नाही आहे. डोंगर, एक डोंगर, अनेक डोंगर, म्हणजे या ठिकाणी देखील डोंगरचं वचन निश्चितपणे सांगता येत नाही आहे, म्हणजे हे देखील नाही आहे. आणि मासा, एक वचनामध्ये मासा, अनेक वचनामध्ये मासे, म्हणजे या ठिकाणी मासा हा शब्द निश्चितपणे एक वचनामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते. या ठिकाणी पहा, शक्य क्रियापद काय दर्शवतं, तर एखादी क्रिया करण्याचं सामर्थ्य, करण्याची शक्यता कर्त्यामध्ये आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं, तर शक्य क्रियापद करतं. म्हणजे या ठिकाणी जर कर्ता एखादं काम करू शकतो किंवा ते करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची रचना असेल तर त्या ठिकाणी शक्य क्रियापद म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, मी आता जातो, या ठिकाणी विधानार्थी आहे. मी अभ्यास करत नाही, हे देखील विधानार्थी आहे. त्यासोबतच मी गावाला जात आहे, हे काय आहे तर संयुक्त क्रियापद आहे. परंतु मला तिखट खावं होते, म्हणजे मी तिखट खाऊ शकतो किंवा माझ्यामध्ये तिखट खायचं सामर्थ्य आहे असं वर्णन या ठिकाणी दिसते. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 मध्ये काय आहे, शक्य क्रियापद खाववते हे आलेलं आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, अळवावरचे पाणी याचा खालीलपैकी अर्थ कोणता. या ठिकाणी पहा, अळवावरचे पाणी म्हणजे काय, क्षणभंगूर गोष्ट, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33, दोन हात करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता. या ठिकाणी पाहायचं आहे, दोन हात करणे म्हणजे काय, एखाद्याशी भांडण करणे, सामना करणे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यासारखाच आणखी एक वाक्प्रचार असतो, चतुर्भुज होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय, दोनाचे 4 हात होणे, म्हणजेच काय, लग्न होणे. लक्षात ठेवायचं आहे, चतुर्भुज होणे म्हणजे दोनाचे 4 हात होणे म्हणजेच लग्न होणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, जनक या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता. या ठिकाणी पहा, जनक म्हणजे पिता आणि जननी म्हणजे माता, म्हणजे या ठिकाणी जननी हा शब्द जनकचा विरुद्धलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, काय हे सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जेव्हा काय, कोण, कधी ही सर्वनामं वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येतील तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम म्हणायचं. परंतु या ठिकाणी ते कशा प्रकारे आलेलं आहे तर एक सर्वनाम म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 36, सूत या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, सूत म्हणजे मुलगा आणि सूता म्हणजे मुलगी, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1, सूतला विरुद्धलिंगी सूता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. या ठिकाणी पहा, देव या शब्दाला ला हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि ला कुठे असतो, द्वितीयमध्ये आणि चतुर्थीमध्ये. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, द्वितीय आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जर दोन्ही पर्याय असतील तर तेव्हा काय करायचं, द्वितीय कसं ओळखायचं, चतुर्थी कसं ओळखायचं. जर कर्माला सला ते सलनाते यापैकी कोणताही प्रत्यय लागला असेल तर त्याला काय म्हणायचं, द्वितीय विभक्ती. परंतु जर एखादी गोष्ट दान केली गेली किंवा एखादी गोष्ट दिली गेली यासाठी सला ते सलानाते यापैकी कोणताही प्रत्यय आला असेल तर त्या ठिकाणी
चतुर्थी विभक्ती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, ही गंगा पवित्र नदी आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये दोन विशेषण आहेत. गंगासाठी ही हे सार्वनामिक विशेषण आहे, तर नदीसाठी पवित्र हे गुणवाचक विशेषण आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 पवित्र हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय असतं? असं नाम जे विशेषणापासून बनलेलं आहे किंवा असं नाम ज्या नामाच्या वस्तूला किंवा त्या नामाला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. उदाहरणार्थ शांती. या ठिकाणी शांती जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर तिला स्पर्श करता येईल, परंतु शांती हे जर वातावरणातील शांती दाखवत असेल तर त्याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत. म्हणजे शांती हे काय? भाववाचक नाम आहे. खंत भाववाचक नाम आहे. वात्सल्याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत. म्हणजे हे देखील भाववाचक नाम आहे. परंतु संत काय असतात? महात्मे असतात, व्यक्ती असतात, त्यांना स्पर्श करता येतो का? करता येतो. म्हणजे या ठिकाणी संत हा शब्द भाववाचक नाम नाही. काय आहे? सामान्य नाम आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 40, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच. या म्हणीच्या अर्थाशी साम्य नसणारी खालीलपैकी म्हण कोणती? या ठिकाणी पहा, यापैकी 3 म्हणी आहेत, त्याचा अर्थ आहे तो वरच्या म्हणीसारखाच आहे, परंतु एक वेगळी आहे, ती ओळखायची आहे. या ठिकाणी पहा, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, ही काय आहे? यासारखीच आहे. कोळसा उघडावा तितका काळाच, ही देखील यासारखी आहे. आणि जित्याची खोड मेल्यापासून जात नाही, ही देखील यासारखी आहे. परंतु आणि पालच्या घड्यावर पाणी म्हणजे काय? एखाद्याला उपदेश करणे, परंतु त्यानं ते आत्मसात न करणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 3 पालच्या घड्यावर पाणी हा वरील म्हणीशी सुसंगत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, अंत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, अंत म्हणजे शेवट, समाप्ती, मृत्यू, परंतु या ठिकाणी अंधकार म्हणजे काय? काळोख, तिमिर. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? अंतला समानार्थी नसलेला शब्द कोणता? पर्याय 3 अंधकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, आई जेवू घालेना बाप भीक मागू देईना. या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा, आई जेवायला देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही, म्हणजेच दोन्हीकडून अडचणीत सापडलेला व्यक्ती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची अवस्था. प्रश्न क्रमांक 43 पहा, वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या ठिकाणी पहा, वाच्यता म्हणजे काय? एखादी सांगितली गेलेली गोष्ट, एखादी गाजावाजा केलेली गोष्ट, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? गुप्त ठेवलेली गोष्ट, म्हणजे गुप्तता. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, बुडत्याचा पाय टिंबटिंब ही म्हण पूर्ण करा. या ठिकाणी पहा, बुडत्याचा पाय खोलात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. याचा अर्थ काय असतो? एखाद्या व्यक्तीची जर वाट लागणार असेल तर त्याच्या मनात देखील तसेच विचार येतात किंवा त्याच्यासोबत त्याच गोष्टी घडतात. याला काय म्हणायचं? बुडत्याचा पाय खोलात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, ही 2 वाक्य आहेत, ती आणि या उभयान्वी अव्ययानं जोडली गेलेली आहेत. आणि हे कोणत्या प्रकारचं उभयान्वी अव्यय आहे? तर आणि हे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय आहे. आणि आपण काय पाहिलं होतं? A to Z मराठी व्याकरण सिरीजमध्ये, जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली जातात तेव्हा तयार होणारं वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. त्याचबरोबर जेव्हा 2 किंवा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी मिश्र वाक्य तयार होतं. मग या ठिकाणी पहा, आणीनं जोडली म्हणजे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययानं जोडली, म्हणजे कोणतं वाक्य असणार आहे? संयुक्त वाक्य. म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, शारीरिक हा शब्द शुद्ध आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. क्रीडामध्ये काय असणार आहे? क ला दुसरी वेलांटी, आशीर्वादमध्ये श ला दुसरी वेलांटी आणि माहितीमध्ये ह ला पहिली वेलांटी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीजमधून घेण्यात आलेला नाही? या ठिकाणी पहा, बटाटा पोर्तुगीज, पगार पोर्तुगीज, तिजोरी पोर्तुगीज, परंतु कामगार हा शब्द कुठून आला? फारसी भाषेतून. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? कामगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला नाही. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. कुठून आलेला आहे? फारसी भाषेतून.
प्रश्न क्रमांक 48, रावण खूपच धूर्त होता. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, रावण हे काय, एका व्यक्तीला दिलेलं विशेष नाम आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आणि धूर्त काय आहे, विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 49, कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. या ठिकाणी पहा, कर्णासंबंधी एक कथा माहीत असेल तुम्हाला, की जेव्हा सकाळ सकाळी विष्णू कर्णाकडे दान मागायला आला, तेव्हा कर्णानं काय केलं होतं, तर विष्णूनं मागितलेलं दान म्हणजेच त्याचं कवच कुंडल काढून दिलं होतं. म्हणून कर्णाला काय म्हणतात, सर्वात मोठा उदार व्यक्ती किंवा सर्वात मोठा दानशूर व्यक्ती. म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल, कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार व्यक्ती. पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, कवितेची रचना करणारी म्हणजे. या ठिकाणी पहा, कविता करणारा कवी, आणि जर स्त्रीलिंगी असेल तर कवयित्री, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे. कसा लिहायचे शब्द, कवयित्री. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, चतुर्भुज होणे या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा. 4 हात करणे, लग्न होणे, खाली पडणे, मरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येणार आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांचं उत्तर बरोबर असेल त्यांची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे कमेंट करायचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील, माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल शेअर करा. तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि देण्यात येणारी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.